मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. नमस्कार मित्रांनो, मावळा आम्ही या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहे एका नवीन गाडीचा रिव्ह्यू. आपल्या पाठीमागे आता महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ एन मॉडेल, त्याचे आपण डिटेल्स आता बघणार आहे. तर महिंद्राने आपल्याला या गाडीमध्ये दिलेले आहे प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि फ्रंट ग्रिल विथ क्रोम आणि ब्लॅक कलरमध्ये ही गाडी खूपच डॅशिंग दिसते. या ठिकाणी आपल्याला भरपूर नवीन फीचर्स बघायला मिळतात गाडीमध्ये. याचबरोबर या स्कॉर्पिओ मॉडेलमध्ये आपल्याला मोठा टच स्क्रीन डिस्प्ले भेटते. त्यानंतर ही गाडी 4x4 सुद्धा आहे आणि हे आहे डॅशबोर्डचं AC वेंट आणि साईडला स्कॉर्पिओ एनचं ब्रँडिंग. या ठिकाणी क्रोम आणि लेदरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे इंटेरियरमध्ये. आणि बाहेरून बघायला गेलं तर गाडी अशी डॅशिंग दिसते आणि याला त्याचबरोबर या गाडीला फोल्डेबल साईड व्ह्यू मिरर दिलेले आहेत. व्हील साईज सुद्धा मोठे आहे. बॅक साईडच्या टेलगेटला रिक्वेट सेन्सर आहे डोअरला. आणि अशा प्रकारे कंपनीने डोअर लाईनला पूर्ण बॅक साईडपर्यंत विंचवाची टेल डंक ज्याला म्हणतात तो दाखवलेला आहे. फ्रंट ग्रिल अशा प्रकारे स्कॉर्पिओन लेग दाखवलेले आहेत आणि याचबरोबर गाडीला फॉग लॅम्प विथ DRL दिलेला आहे. इंटेरियर बघायला गेलं तर ड्युअल AC आहे या गाडीला आणि बूट स्पेस सुद्धा खूपच अनलिमिटेड दिलेलं आहे. याचबरोबर गाडीमध्ये टूल दिलेले आहेत, इसेन्शियल टूल्स, जे आपल्याला कोणत्याही कंडिशनमध्ये उपयोगी पडतील. असा डॅशिंग लुक आहे नवीन स्कॉर्पिओ एनचा. आणि या ठिकाणी ड्रायव्हर साईडच्या डोअरला सुद्धा रिक्वेस्ट सेन्सर दिलेला आहे, ज्याचा वापर आपण चावी की जवळ असताना करू शकतो बाहेरून. त्याचबरोबर ब्रेक लाईट सुद्धा ॲडव्हान्स डिझाईन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण आता इंटेरियरमध्ये काय काय फंक्शन नवीन दिलेले आहेत ते महिंद्राने मोठी इन्फोटेनमेंट टच स्क्रीन दिलेली आहे विथ ड्युअल AC कंट्रोल आणि त्याचबरोबर सुपर फाईन क्वालिटीचं लेदर आणि क्रोम या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर क्लस्टर डिस्प्ले, डिजिटल आणि RPM स्पीड मीटर मेकॅनिकल आहे. त्याचबरोबर या गाडीला पुश स्टार्ट स्टॉप सिस्टम आहे. ही आहे महिंद्राची स्कॉर्पिओ एन. सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे या गाडीमध्ये फ्रंटच्या दोन्ही सीटच्या मध्ये आर्मरेस्ट दिलेले आहे विथ ग्लो बॉक्स आणि या ठिकाणी बॉटल होल्डर आहे. आणि या गाडीची स्पेशालिटी म्हणजे ही गाडी 4x4 आहे, 4 व्हील ड्राईव्ह आहे. या ठिकाणी 4 व्हील लो, 4 व्हील हाय ऑप्शन दिलेला आहे कंपनीने, जे की खूपच गरजेची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर स्लायडर रोलर यावर आपण गाडीचे ड्राईव्ह मोड सेट करू शकतो. या ठिकाणी सँड मोड आहे. त्यानंतर आपल्याला मड रट मोड दिलेला आहे. त्यानंतर आहे ग्रास ग्रॅव्हल स्नो मोड आहे आणि त्याचबरोबर नॉर्मल मोड सुद्धा आहे. या प्रकारे 4 व्हील लो आणि 4 व्हील हाय
हा ऑप्शन यामध्ये दिलेला आहे आणि असा देतो सेंटरचा टच स्क्रीन डिस्प्ले. त्याचबरोबर या गाडीमध्ये म्युझिक सिस्टम आहे ती सोनीची आहे, जी की बेस्ट क्वालिटीचा ऑडिओ आउटपुट देते आपल्याला. त्याचबरोबर आपल्या डॅशबोर्डच्या सेंटरला ही केबिन लाईट आहे. त्यानंतर वरती जे आपल्याला सनरूफचं कंट्रोल स्विच आहे. त्याचबरोबर गाडीमध्ये आपल्याला रूटच्या ठिकाणी गॉगल होल्डर सुद्धा आहे आणि हा आहे आपला कॉम्बिनेशन स्विच, जो की आपण या ठिकाणी हेडलाईटचे पूर्ण सेटिंग कंट्रोल करू शकतो. हाय बीम, लो बीम, पार्किंग लाईट, ऑटो हेडलॅम्प अशा प्रकारची सर्व फीचर्स दिलेले आहेत महिंद्राने. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या गाडीमध्ये रिअर अँड फ्रंटला कॅमेरा दिलेला आहे, जो की आपल्याला पार्किंगसाठी खूप सुटेबल ठरू शकणार आहे आणि त्याच्याद्वारे आपण अडचणीशिवाय पार्किंग करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. या ठिकाणी आपल्याला डोअर ग्रॅब हँडल सुद्धा दिलेला आहे आणि आपण आता सेकंड रो मध्ये जाऊन आपल्याला या ठिकाणी सेंटर कन्सोलला USB चार्जिंग आणि AC कंट्रोल सुद्धा दिलेला आहे सेपरेटली. गाडीमध्ये भरपूरच महत्त्वाचे फीचर दिलेले आहे. या ठिकाणी साइड सनशेड दिलेला आहे, त्यामध्ये विथ ॲडेड मिरर दिलेले आहे. असा लुक आहे DRLचा फ्रंट व्ह्यू आणि याच सगळ्या फीचर्स बरोबर गाडी दिसायला एकदम डॅशिंग आणि स्टनिंग लुक वाटते. हे महिंद्रा स्कॉर्पिओचं ब्रँडिंग. ही गाडी BS6 असल्यामुळे या गाडीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा DF ॲड करावं लागतं. 20 लिटरची कपॅसिटी आहे त्याची. हे पोल्युशन कंट्रोलसाठी कंपनीने बसवलेलं आहे. आणि हे आहे स्कॉर्पिओ ZDचे स्वायपिंग इंडिकेटर्स. ह्याचा अजून एक ॲडव्हान्टेजेस आहे, या गाडीचं ज्यावेळी आपण बोनट ओपन करतोय त्यावेळी ऑटो स्वॅपिंग इंडिकेटर्स ऑन होतात. आणि आता आपण जाणार आहे मेन या गाडीचं जे हृदय आहे म्हणजेच इंजिन, त्याची थोडीशी माहिती घेते. हे आहे नवीन महिंद्राचं ब्रँडिंग आणि गाडीची ऑन रोड प्राईस आहे 18.80 लाख. त्याचबरोबर यामध्ये डिझेल इंजिन आहे जे M-HOX CRD आहे, या मोडमध्ये आहे. या गाडीचं इंजिन आहे 172.45 bhp आणि 3500 RPMचं. याचबरोबर आपण भेटूया आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राम राम.